गोष्ट नव्या लग्नाच्या आनंदाने सुरू होते, तरी तिचा शेवट इतका वेदनादायी आहे की ऐकणाऱ्याचे हृदय पण भारी होते. 17 मार्च 2025 रोजी सोशल मीडियावर एक व्हिडिओ रेकॉर्ड करण्यात आला. त्यात प्रगती यादव नावाची मुलगी लग्नानंतर आनंदात बुडालेली एक रील बनवताना दिसते. या आनंदाचे कारण होते तिचे 3 वर्षाचे प्रेम दिलीप सिंग यादव. त्याच्यासोबत तिने 5 मार्च 2025 रोजी प्रेमविवाह केला होता. खूप प्रयत्नानंतर आणि कुटुंबियांना समजावून सांगितल्यानंतर दोघांचे लग्न झाले आणि फक्त 3 दिवसातच प्रगतीने सासरच्या घरात सगळ्यांची मने जिंकली. जणू काही दिलीपच्या घरी आनंदाचीच चाहूल लागली होती. पण या आनंदामागे एक अदृश्य शोक देखील हळूहळू घरात प्रवेश करत होता. 19 मार्च 2025 रोजी औरैयाच्या दिव्यापूरमध्ये राहणाऱ्या दिलीपचे लग्न होऊन फक्त 14 दिवस झाले होते. होळीचा सण साजरा करून तो पुन्हा कामावर गेला होता. दिवसभराचे काम पूर्ण करून त्याने मोठा भाऊ संदीप आणि पत्नी प्रगती यांना फोन केला. त्याने सांगितले की काम संपले आहे आणि तो घरी परततो आहे. फक्त घर 27 किलोमीटर अंतरावर होते, म्हणजेच साधारण 40-50 मिनिटांचा रस्ता. पण संध्याकाळ झाली तरी दिलीप घरी परतलाच नाही. जेव्हा फोन केला तेव्हा त्याने उचलला नाही. सुरुवातीला सगळ्यांना वाटले की कदाचित तो कुठेतरी थांबला असेल, पण जसजशी रात्र सरकत गेली तसतशी चिंता वाढत गेली. पुन्हा फोन लावला गेला. यावेळेस फोन उचलला गेला, पण दुसऱ्या बाजूने आलेला आवाज ऐकून कुटुंब हादरून गेले. फोन उचलणारे औरैया पोलीस होते. त्यांनी सांगितले की दिलीप गंभीर जखमी अवस्थेत आहे आणि त्याला रुग्णालयात दाखल केले आहे. काही तासांपूर्वी जो माणूस पूर्णपणे निरोगी होता तो आता मृत्यूसोबत झुंज देत होता. कुटुंबीय कसाबसा रुग्णालयात पोहोचले. तिथे दिलीपचे प्राण आणि मृत्यू यांच्या सीमेवर हेलकावे खात असलेले दृश्य त्यांनी पाहिले. आता हा धक्का प्रगतीला कसा द्यायचा हा प्रश्न सगळ्यांसमोर उभा राहिला. शेवटी धैर्य एकवटून तिच्या माहेरच्यांना कळवण्यात आले. प्रगतीला ही बातमी समजली तशी तिच्या पायाखालची जमीन सरकली. रडून रडून ती खूप आजारी पडली. कुटुंबियांनी तिला समजावले आणि रुग्णालयात नेले. पण आपल्या नवऱ्याला अशा अवस्थेत पाहून तिच्या वेदना शब्दात मानवण्यासारख्या नव्हत्या. संपूर्ण रुग्णालयाचे वातावरण जड झाले होते. परंतु नियतीने आपला खेळ आधीच ठरवला होता. 2 दिवस जीवनासाठी झुंज दिल्यानंतर दिलीपने अखेरचा श्वास घेतला. लग्नाचा आनंद अजून घरभर दुमदुमलेलाही नव्हता आणि शोककळा सगळीकडे पसरली. मग आली पोस्टमॉर्टम रिपोर्ट आणि त्यानंतर चित्रच पालटले. ही घटना अपघात नव्हती. रिपोर्टनुसार दिलीपच्या डोक्यावर एवढा जोरात वार करण्यात आला होता की त्याची कवटी पूर्णपणे फुटली होती. म्हणजेच हा नियोजित खून होता. हा केस जसा वरवर दिसत होता तितका सोपा नव्हता, कारण खरी गोष्ट ही रक्ताने माखलेली होती, ज्यामध्ये प्रेम, हट्ट आणि कुटुंबाच्या आत दडलेला गहिरा विष यांचा समावेश होता. पोस्टमॉर्टम रिपोर्टने सर्वात मोठा धक्का दिला. दिलीपच्या डोक्यावर अनेक खोलवर घाव करण्यात आले होतेच, पण त्याच्यावर मागून गोळीबारही करण्यात आला होता. गुन्हा करण्याची पद्धत स्पष्टपणे दाखवत होती की हा साधा लूट प्रसंग नसून एक थंड डोक्याने आखलेला कट होता आणि या कटाचा धागा कुटुंबातील कुणाकडेच जाऊन पोहोचत होता. नमस्कार मंडळी, तुम्ही पाहताय क्राईम स्टोरी टेलर 1 मराठी यूट्यूब चॅनल. तुमच्यासाठी आम्ही पुन्हा घेऊन आलो आहे एक धक्कादायक बातमी. चला तर जाणून घेऊया नेमकं काय घडलं दिलीप सिंग यादव सोबत. मंडळी, दिलीप सिंग यादव वय फक्त 21 वर्ष, औरैया गावचा रहिवासी. तो आपल्या वडील सुमेर सिंग यादव यांच्या हायड्रा व केन व्यवसायात 3 भाऊ संदीप, अक्षय आणि सचिन यांच्यासोबत हातभार लावत होता. सुमेर सिंग यांच्याकडे 12 हायड्रा मशीन आणि 10 केन होत्या आणि त्यांचा व्यवसाय यूपीच्या 4 जिल्ह्यांमध्ये पसरलेला होता. व्यवसायात पैसा आणि मान दोन्ही होते आणि आता घरात लग्नाचा आनंदही दुमदुमणार होता. 5 मार्च 2025 रोजी दिलीपचे लग्न फफुंदच्या रहिवासी प्रगती यादव सोबत झाले. 12वी उत्तीर्ण प्रगती ही दिलीपसाठी अनोळखी नव्हती, तर ती मोठा भाऊ संदीपची साडी होती. दिलीप आणि प्रगती गेल्या 3 वर्षापासून नात्यात होते, पण या नात्याला मान्यता मिळवणे सोपे नव्हते. कुटुंबाला ही गोष्ट समजल्यावर त्यांनी सरळ नकार दिला, कारण त्यांना एका घरात त्याच कुटुंबातील 2 मुली सून म्हणून आणणे मंजूर नव्हते. पण शेवटी प्रेम आणि हट्ट दोन्ही जिंकले. प्रगतीने स्पष्ट सांगितले होते की ती लग्न करणार नाही. ती लग्न करणार तर फक्त दिलीपशीच. दोन्ही कुटुंबांनी अनिच्छेने मान्यता दिली आणि 5 मार्च रोजी दिलीप व प्रगतीने सर्व विधीनिशी 7 फेरे घेतले. लग्नानंतर फक्त 3 दिवसातच प्रगतीने सासरच्या घरात सगळ्यांची मने जिंकली. हिंदू परंपरेनुसार लग्नाच्या 4थ्या दिवशी म्हणजेच 9 मार्चला प्रगती माहेरी गेली. दिलीप घरी राहिला आणि होळी साजरी केली. 19 मार्चला दिलीप कामासाठी निघाला.
बेला गावातले काम पूर्ण करून दिलीपने मोठ्या भावाला आणि पत्नीला फोन करून सांगितले की तो आता घरी परततो आहे. घर फक्त 27 किलोमीटर अंतरावर होते, म्हणजे साधारण 40 ते 50 मिनिटांचा प्रवास. पण त्याच दरम्यान पलिया गावाजवळच्या गव्हाच्या शेतात 2 गावकऱ्यांना अर्धमेला अवस्थेत पडलेला एक तरुण दिसला. सुरुवातीला त्यांनी समजले की तो मेला आहे. घाबरून ते पळून गेले, पण नंतर इतरांना कळवून परत तिथे आले. पोलिसांना माहिती देण्यात आली आणि ॲम्ब्युलन्ससह पथक घटनास्थळी दाखल झाले. चौकशीत समजले की दिलीप अजूनही श्वास घेत होता. त्याला तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले. त्या क्षणी त्याचा फोन खिशात ठेवलेला मोबाईल वाजला. पोलिसांनी तो कॉल उचलला. दुसऱ्या बाजूने आवाज आला की मी दिलीपच्या घरून बोलतोय. काही वेळातच रुग्णालयाचे वातावरण शोकमय झाले. डॉक्टरांनी पोलिसांना सांगितले की दिलीपच्या डोक्यावर गंभीर जखम असून त्याच्या डोक्याच्या मागून गोळीबारही करण्यात आला आहे. सुरुवातीला पोलिसांना हा अपघात असावा असे वाटले, पण गोळीबाराची बाब स्पष्ट झाल्यानंतर हे नियोजित खून असल्याचे निश्चित झाले. जेव्हा पोलिसांनी कुटुंबियांना विचारले की कुणाशी वैर होते का, तेव्हा उत्तर मिळाले की दिलीप साधा सरळ मुलगा होता. त्याला फक्त आपल्या कामाशीच काळजी होती. FIR नोंदवण्यात आली आणि तपासाला सुरुवात झाली. पण 2 दिवसांनी 21 मार्चला मृत्यूशी झुंज देत दिलीपचा अंत झाला. ज्या घरात 15 दिवसांपूर्वी लग्नाचे मंगलध्वनी दुमदुमले होते, तिथे आता फक्त रडण्याचे आवाज घुमत होते. ज्या अंगणात 15 दिवसांपूर्वी लग्नगीत गायली गेली होती, तिथे आता प्रत्येक कोपऱ्यात शोककळा पसरली होती. जेव्हा धाकट्या मुलाचा मृतदेह घरी आणला, तेव्हा संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झाले. पण या उद्ध्वस्त अवस्थेत आणखी एक काळजी सगळ्यांना पोखरत होती. त्यांची 20 वर्षाची नवविवाहित सून प्रगती, जिच्या ओठांवर 7 जन्म सोबत राहीन अशी शपथ होती. तिला आपल्या नवऱ्यासोबत काही दिवसही व्यवस्थित घालवता आले नाहीत. विधवा होण्याचे दुःख, डोळ्यातून अखंड वाहणारे अश्रू आणि प्रत्येक क्षणी दिलीपची आठवण. प्रगतीची अवस्था कोणीही पाहवत नव्हती. दरम्यान पोस्टमॉर्टम रिपोर्ट समोर आला. त्यातही प्रत्येक ओळ पोलिसांना सावध करण्यासाठी पुरेशी होती. दिलीपची निर्दयीपणे हत्या करण्यात आली होती. तपासात लवकरच पोलिसांना समजले की ही घटना बेला आणि दिव्यापूर यांच्या मधल्या भागात घडली होती. आता तंत्रज्ञानाचा आधार घेण्याची वेळ आली. पोलिसांनी ऑपरेशन त्रिनेत्राचा अवलंब केला. UP सरकारचे हायटेक नेटवर्क, ज्यामध्ये गुन्हेगारी हॉटस्पॉट, अंधारे रस्ते आणि महामार्गावर हजारो कॅमेरे बसवलेले आहेत, जे थेट कंट्रोल रूमला जोडले आहेत. पथकाने बेला ते दिव्यापूर या संपूर्ण मार्गावरील CCTV फुटेज तपासायला सुरुवात केली. विशेषतः त्या वेळची, जेव्हा दिलीपने आपल्या भावाला शेवटचा फोन कॉल केला होता. तेव्हाच एका कॅमेऱ्यातील दृश्याने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले. दिलीप पलिया गावाच्या रस्त्यावर बाईकवर दिसत होता, पण तो एकटा नव्हता. बाईकवर त्याच्यासोबत अजून 2 जण बसले होते. पोलिसांनी त्या दोघांची ओळख पटवली आणि निकाल धक्कादायक होता. बाईक चालवणारा होता रामजी नगर, एक कुख्यात गुन्हेगार, ज्याच्यावर गंभीर गुन्ह्याची नोंद होती आणि जो सध्या जामिनावर बाहेर आला होता. अशा धोकादायक गुन्हेगारासोबत दिलीपसारखा साधा मुलगा दिसणे हे पोलिसांसाठी लाल इशारा होता. ताबडतोब पथक पाठवले गेले आणि रामजीला अटक करून पोलीस ठाण्यात आणण्यात आले. सुरुवातीला त्याने काहीही कबूल केले नाही, पण पोलिसांच्या दबावाखाली शेवटी त्याने सत्य बाहेर ओकले. दिलीपला मारण्याची सुपारी त्याला एका अनुराग यादव नावाच्या व्यक्तीने दिली होती. जेव्हा पोलिसांनी कुटुंबांना विचारले की हा अनुराग यादव कोण, तेव्हा त्यांनी सांगितले की त्यांना या नावाचा कोणीही माणूस माहिती नाही. पुढील पाऊल स्पष्ट होते: अनुराग यादवचा शोध. रामजीच्या माहितीवरून अनुरागलाही अटक करण्यात आले. पण कथा इथेच थांबली नाही. अनुरागच्या अटकेनंतर लगेचच पोलीस पथक थेट दिलीपच्या घरी पोहोचले. घरात नातेवाईक आणि गावकरी शोक व्यक्त करत बसले होते. अधिकाऱ्यांनी प्रगतीला बाजूला बोलवले, काही प्रश्न विचारले आणि अचानक महिला कॉन्स्टेबलनी तिचा हात धरून बाहेर घेऊन जायला सुरुवात केली. प्रकार पाहून कुटुंब आणि गावकरी संतापले. आमच्या सूनबाईला अशा का नेत आहात? पोलिसांनी दिलेले उत्तर ऐकून सगळे हादरून गेले. दिलीपची पत्नी प्रगतीच या कटात सामील होती. घरच्या धाकट्या मुलाचा खून आणि त्याच खूनमध्ये सून सहभागी होती. हा धक्का एवढा मोठा होता की संपूर्ण कुटुंब क्षणात कोसळले. हे कसे शक्य आहे? प्रगती गेली 3 वर्षे दिलीपवर प्रेम करत होती. त्याच्यासाठी कुटुंबाशी भांडली, हट्ट धरला आणि फक्त 15 दिवसांपूर्वी त्याच्याशी लग्न केले. मग तिने त्याचाच खून केला. या प्रश्नाचे उत्तर जितके धक्कादायक होते, तितकेच भयानकही. या रक्तरंजित कथानकाची सुरुवात झाली होती 2020 मध्ये. अनुराग यादव, वय 29, फफून गावात, प्रगतीच्या घरापासून फक्त 100 मीटर अंतरावर राहणारा.
BSc पर्यंत शिक्षण, त्यानंतर गावातच स्थायिक, पक्के काम नाही, ठरलेली कमाई नाही, पण बाहेरून दिसायचा मात्र श्रीमंत. महागडे कपडे, ब्रँडेड बूट, कधी भाड्याने तर कधी उसने आणलेल्या कार्स, सोशल मीडियावर फ्लाईट्स, 5 स्टार हॉटेलचे फोटो, संपूर्ण जीवनच बनावट ग्लॅमर शो. खरं म्हणजे त्याच्याकडे स्वतःची बाईक देखील नव्हती. खर्च भागवण्यासाठी कधीकधी ट्रॅक्टर चालवत असे, पण प्रगती त्याच्या या दिखाव्या ग्लॅमरमध्ये अडकत गेली. त्यांच्या घरांच्या मध्ये पूर्वीपासूनच जमिनीच्या वादामुळे वैर होते. अनेकदा भांडणं पोलीस स्टेशनपर्यंत गेली होती. त्यामुळे प्रगतीला अनुरागशी उघडपणे बोलता येत नव्हते, पण तिचे डोळे त्यालाच शोधत होते. अनुरागलाही प्रगती आवडली होती. एका दिवशी संधी साधून त्याने प्रगतीला एक चिठ्ठी दिली, ज्यात त्याचा नंबर लिहिला होता. रात्री घरचे झोपले की प्रगती वडिलांचा फोन घेऊन लपून अनुरागशी बोलत होते. गप्पा लांबल्या, मग भेटी सुरू झाल्या. मावशीकडे जाते किंवा साई मंदिराला जाते या नावाखाली ती औरैयाला जाऊन त्याला भेट देत असे. दोघे वारंवार हॉटेलमध्ये भेटू लागले. नातं इतकं पुढं गेलं की प्रगतीच्या आग्रहावरून अनुरागने आपलं खरं नाव मनोज नारायण सोडून नाव बदलून अनुराग यादव ठेवले. काही महिने हे गुपित लपून राहिले. शेवटी कुटुंबियांना कळले. प्रगतीचे कुटुंब या नात्याला विरोध करत होते, पण प्रगती हट्टी होती. ती लग्न करणार तर अनुरागशीच. घरात वाद वाढले. तिने एकदा धमकी देत हाताची शीर सुद्धा कापली. प्रगती अंधपणे अनुरागने दाखवलेल्या हायफाय जीवनाच्या स्वप्नांवर विश्वास ठेवत होती. तिच्या मोठ्या बहिणीचे 19 मध्ये करोडपती कुटुंबात लग्न झाले होते. बहिणीचे ऐश्वर्याचे जीवन पाहून प्रगतीच्या इच्छा आणखी वाढल्या. तिलाही असाच श्रीमंतातील संसार हवा होता, पण वास्तव्य अगदी वेगळंच होतं. कुटुंबियांच्या वैरामुळे त्यांचे लग्न अवघड होते आणि झाले तरी अनुरागकडे तिला सुखवस्तू जीवन देण्या इतके पैसेच नव्हते. हाच जरी भरून काढण्यासाठी प्रगतीने अनुरागच्या मनात विषारी बीज पेरले, जे पुढे निर्दयतेत बदलले. शेवटी या प्रकरणाने पुन्हा सिद्ध केले की प्रेमाच्या नावाखाली जेव्हा लोभाची बीजे पेरली जातात, तेव्हा त्याचा शेवट फक्त विनाशातच होतो. प्रेम तेव्हाच सुंदर असते जेव्हा त्यात प्रामाणिकपणा, विश्वास आणि त्याग असतो. अन्यथा ते फक्त एक सौदा बनते, ज्यात हृदय नव्हे तर आयुष्यच उद्ध्वस्त होते. तपास पथकाने बेला ते दिव्यापूर या संपूर्ण मार्गावरील फुटेज तपासायला सुरुवात केली. विशेषतः त्यावेळचे जेव्हा दिलीपने आपल्या भावाला शेवटचा फोन कॉल केला होता. त्याचवेळी मिळालेल्या एका CCTV फुटेजमध्ये सर्वांचे लक्ष वेधले गेले. दिलीप बाईकवर पलिया गावाच्या रस्त्यावर जाताना दिसला, पण तो एकटा नव्हता. त्याच्यासोबत अजून 2 लोक बसलेले होते. जेव्हा पोलिसांनी त्या दोघांची ओळख पटवली तेव्हा निकाल धक्कादायक होता. बाईक चालवणारा माणूस होता रामजी नगर, एक कुप्रसिद्ध गुंड, ज्याच्या नावावर गंभीर गुन्हे दाखल होते आणि जो नुकताच जामिनावर बाहेर आला होता. एका साध्या मुलासोबत इतक्या धोकादायक गुन्हेगाराला पाहून पोलिसांच्या संशयाला खतपाणी मिळाले. लगेच एक टीम पाठवून रामजीला अटक करण्यात आली. सुरुवातीला त्याने काहीही कबूल केले नाही, पण पोलिसांच्या दबावाखाली अखेर त्याने गुपित उघडले. दिलीपचा खून करण्याचा कॉन्ट्रॅक्ट त्याला अनुराग यादव नावाच्या व्यक्तीकडून मिळाला होता. दिलीपच्या कुटुंबाला विचारले असता त्यांना अशा कुणाच्याही नावाची माहिती नव्हती. आता पोलिसांची पुढची पावले स्पष्ट झाली. अनुराग यादवचा शोध घेणे. रामजीच्या माहितीनुसार अनुरागलाही अटक करण्यात आली, पण कथा इथेच थांबली नाही. अनुरागला पकडल्यानंतर लगेचच पोलीस दिलीपच्या घरी पोहोचले. गावकरी आणि नातेवाईक तिथे शोकाकुल बसलेले होते. अधिकारी दिलीपची पत्नी प्रगतीला वेगळे घेऊन गेले. काही प्रश्न विचारले आणि अचानक महिला पोलिसांनी तिचा हात धरून बाहेर नेऊ लागले. हे पाहून कुटुंब आणि गावकरी संतापले. आमच्या सुनेला का नेताय, असा प्रश्न त्यांनी पोलिसांना विचारला. त्यावर मिळालेलं उत्तर ऐकून सगळे हादरले. दिलीपच्या खुनाच्या कटात त्याची पत्नी प्रगतीत सामील होती. घरचा धाकटा मुलगा अशी भयंकर मृत्यूला भेटणे आणि त्यातच सुनेचाही हात असणे, हा धक्का इतका मोठा होता की क्षणात संपूर्ण घर उद्ध्वस्त झाले. पण प्रश्न होता, फक्त 15 दिवसांपूर्वी जिच्याशी प्रगतीने प्रेमविवाह केला त्याच दिलीपचा खून तिने का केला? या प्रश्नाचे उत्तर तितकेच भयानक होते. या रक्तकथेची स्क्रिप्ट 2020 मध्येच लिहिली गेली होती. फफुंद गावात प्रगतीच्या घरापासून अवघ्या 100 मीटर अंतरावर राहत होता 29 वर्षाचा अनुराग यादव. शिक्षण BSc पर्यंत, पण कुठलेच ठोस काम नव्हते, उत्पन्न नव्हते. तरीही बाहेरून मात्र श्रीमंत असल्याचा आव आणलेला. ब्रँडेड कपडे, महागडे बूट, भाड्याच्या किंवा उसने घेतलेल्या गाड्यात फिरणे, 5 स्टार हॉटेल्सचे फोटो टाकणे, फ्लाईटचे फोटो दाखवणे.
ही खोटी ग्लॅमर शो पाहून प्रगती आकर्षित झाली होती. बहिणीचे ऐशोआरामाचे जीवन पाहून प्रगतीला तोच जीवनमान हवे होते. तिला वाटले अनुराग सोबत तिला फिल्मी जीवन मिळेल, पण वास्तव्य वेगळेच होते. वडिलोपार्जित वैरामुळे त्यांचे लग्न अशक्य होते आणि जरी झाले तरी अनुरागकडे संपत्ती नव्हती. या स्वप्न आणि वास्तव्य यातील दरी भरून काढण्यासाठी प्रगतीने अनुरागच्या मनात एक विषारी बी पेरले, जे पुढे जाऊन दिलीपच्या निर्दयी हत्येत रूपांतर झाले. ही केस पुन्हा एकदा दाखवते की प्रेम आणि लोभ कधीच एकत्र नांदू शकत नाहीत. जेव्हा नात्यांमध्ये विश्वासाऐवजी स्वार्थ येतो तेव्हा शेवट नेहमी विनाशकारीच ठरतो. प्रेम सुंदर तेव्हाच असते जेव्हा त्यात प्रामाणिकपणा, विश्वास आणि त्याग असतो, नाहीतर ते फक्त एक सौदा ठरते, ज्यात हृदय नव्हे तर आयुष्यच नष्ट होते. मित्रांनो, असे आहे की ही कथा तुम्हाला विचार करायला भाग पाडेल. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, मित्रांसोबत शेअर करा आणि आमच्या क्राईम स्टोरी टेलर 1 या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका सत्यकथेच्या प्रवासात. तोवर सुरक्षित राहा, सावध राहा आणि खोट्या नात्यांच्या जाळ्यात कधीही अडकू नका. धन्यवाद.